एक गाणं जे आहे मी ते बघितलं आणि ऐकलं बघा. त्याचाच रिव्ह्यू मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ जो आहे ते शेवटपर्यंत पहा. बॅकग्राऊंड इम्पॉर्टंट नाही आहे बघा. काम फक्त आपलं रुकलं नाही पाहिजे. इमोशन्स तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे फक्त. बात तो सही है. तर बघा एक गाणं रिलीज झालेलं आहे. काही दिवसापूर्वीच प्रेमाची गोष्ट 2 नावाचं मूव्हीचं ट्रेलर रिलीज झालं होतं आणि तेव्हा मी थोडंफार तुम्हाला सांगितलं होतं की ट्रेलर जे आहे ठीकठाक मला वाटत आहे. परंतु जेव्हा या मूव्हीचं आता गाणं रिलीज झालेलं आहे, असं मला वाटतं की का मी ते गाणं बघितलं. पूर्ण तर गाणं माझ्याकडून बघणं नाही, ऐकणंही झालं नाही, दोन्ही गोष्टी झाल्या नाही. परंतु ते जे आयकॉनिक गाणं होतं त्या गाण्याचं त्यांनी 2.0 नाव देऊन जे आहे पूर्ण पसारा करून टाकला. म्हणजे कसंच करू शकतं हे कोणी. जे गाणं म्हणणारे लोक आहेत त्यांनी तर खरं गाणं म्हणणं सोडून द्यायला पाहिजे बघा. मी सिंगरची नावं घेणार नाही, परंतु इतकं भंगार रिमेक्स आणि इतकं उगं 2.0 नाव दिल्यानं काय गाणं भारी होतं का व्ह्यूज भेटतात त्यांना काय माहिती. परंतु एवढं भंगार गाणं आहे बघा. ते गाण्याचं नाव जर तुम्हाला सांगायला गेलं तर गाण्याचं नाव आहे बाई दिसला ग बाई दिसला. तुम्ही जुनं गाणं नक्कीच ऐकलं असेल. ते आयकॉनिक गाणं आताही जे आहे सर्वांना आवडतं. मीही जे आहे त्या गाणं ह्या गाण्याचं जे गाणं ऐकून माझ्या कानातून रक्त निघालेलं होतं ते पुन्हा भरण्यासाठी जे आहे मी ते जुनं गाणं जे आहे आयकॉनिक ऐकलं. उषा मंगेशकर यांनी ते गाणं म्हटलं होतं आणि त्यानंतर त्या गाण्याच्या जे लिरिसिस्ट होते जगदीश खेबुडकर काय ते त्यांचं नाव आहे. त्यांनी तर खरंच असं जर गाणं कोणी म्हणलेलं ऐकलं असतं आता तर त्यांनी लिहिणंच सोडून दिलं असतं. एवढ्या भंगाररित्या बघा दिसला गा बाई दिसलं 2.0 हे गाणं जे आहे म्हणण्यातही आलेलं आहे. नुसतं सिनेमॅटोग्राफी किंवा कलर भारी किंवा बॅकग्राऊंड किंवा सेट्स भारी उभारल्यानं गाणं काय भारी होऊन जात नाही बघा. गाण्याची आता मला काही एवढ्या गोष्टी कळत नाही, सूर काय असतं ताल काय असतं, परंतु माणसाला ऐकलं की समजतं बघा हे गाणं चांगलं आहे का खराब म्हणून. तर तेवढंही मला तरी समजतं आणि गाणं खूपच जास्त भंगार आहे बघा. ते जे ट्रेलर बघून माझे इमोशन्स थोडेफार मला चांगले वाटत होते. ते गाणं बघितल्यानंतर परत मी आता हाईप जे आहे कमी झालेलं आहे माझी तरी. तुम्हाला गाणं कसं वाटलं कसं नाही नक्की एकदा बघा आणि मला सांगा. मी तर सांगतोय की हे गाणं जे आहे याला बॅन केलं पाहिजे. ते जिनी सिंगर म्हणले आहे त्यांनी तर गाणं म्हणायला सोडून द्यायला पाहिजे बघा. कारण की इतके चांगले अगोदरही त्या सिंगरनं गाणे म्हटलेले आहेत, परंतु त्यांनी स्वतः त्यांना समजतं का नाही काय माहिती की आपण हे गाणं कसं म्हणतो कसं काय. तुमचं मत नक्की सांगा बघा. थँक्यू.